आजच्या दिवसाची सुरुवातसुद्धा नेहमीप्रमाणे लवकर झाली, पण आजच्या दिवसाची सुरुवात थोडीशी लवकर झाली. आज सकाळी 4:30ला उठले आणि बाहेर निघाली. बाहेर पाहत होतं काय थंडगार वातावरण होतं, कारण 2 ते 3 दिवस झाले ऊन कमी आहे आणि वातावरण थोडंसं चेंज झालं आहे. तर आत आली आणि माझा जो नित्यनियम असतो तो पार पडला. त्याने थोडासा दिवस माझा फ्रेश जातो. त्याच्यानंतर सकाळी उठली होती आणि मला खूप भूक लागली होती, तर घरात खायला केळी होती, तर केळी खाल्ली. आणि सकाळी सकाळी मी नाश्ता आणि स्वयंपाक हे दोन्ही सोबत बनवायला गेली, तर एक काम चांगलं आणि एक वाईट हे नेहमी असं होतंच. तर माझ्यामुळं आज पोळी जळली आणि त्याच्यानंतर मी पूजा वगैरे करून घेतली. हे सगळं आटपून सकाळी का बरं घेतलं, कारण मला आज बटाट्याचे पापड म्हणजे वाळवणातील एक आज पदार्थ करायचा होता, तर ते म्हणजे बटाट्याचे पापड. तर त्यासाठी काय केलं मी, आधी जे हे बटाटे आहे ते छानपैकी उकडून घेतले कुकरमध्ये आणि हे बारीक याचा किस पाडून घ्यायचा. तर हा किस मी किसणीने पाडला. तुम्ही स्मॅशसुद्धा करू शकता बटाटे. तर मी हा किसणीने छान, छोटीशी किसणी होती माझ्या शाहूने आधी छोटी घेतली आणि त्याच्यानंतर मी मोठी किसणी घेतली आणि त्याने छान किस असा पाडून घेतला. आणि हा मधामधात करणार नाही असं होतच नाही. त्याच्यानंतर हा गोळा मी तो तयार करून घेतला. त्यामध्ये 8 ते 10 काळे मिळे टाकले. त्याच्यानंतर ओवा टाकला थोडासा. त्याच्यानंतर थोडंसं काळं मीठ टाकलं आणि साधं मीठसुद्धा टाकलं. त्याच्यानंतर मी त्यामध्ये जे बारीक केलेलं तिखट असतं हिरव्या मिरच्यांचं, ते थोडंसं वाढत घालून त्याचं तिखटसुद्धा टाकलं. आणि त्याच्यानंतर साबुदाणा पीठ, हे मी डायरेक्ट विकत आणलेलं साबुदाणा पीठ आहे, घरी केलेलं नाही आहे. तर ते साबुदाणा पीठ मी त्यामध्ये टाकलं आणि तो 10 ते 15 मिनिट गोळा असा छान असा मुरू द्यायला ठेवून दिला किंवा एकजीव व्हायला ठेवून दिला. थोडंसं मीठ आणखी टाकलं, कारण त्यामध्ये मी साबुदाण्याचं पीठ ॲड केलं होतं आणि पीठ ॲड केल्यानंतर थोडंसं मीठ चवीनुसार लागतंच. तर माझ्याकडे पापडची मशीनसुद्धा आहे, तर ती मशीन गावाला आहे. तर मी ही ट्रिक वापरली. पन्नी ठेवली आणि पन्नीवर गोळा ठेवायचा, प्लेटने त्याला गोल असा पातळ आकार द्यायचा आणि त्याच्यानंतर वाळल्यानंतर बघू शकता छान चविष्ट असे पापड झाले फुलणारे. आणि त्याच्यानंतर दुपारी छान कुलरात पाणी टाकलं पापड झाल्यानंतर आणि आम्ही दोघांनीही छान अशी झोप घेतली. झोप घेतल्यानंतर भाऊलचे क्लास वगैरे करून घेतले मी. आणि संध्याकाळी यांची फरमाईश अशी होती की शिवनेरीत मला मंचुरियन खायला जायचं आहे, तर त्याला मी बाहेर नेलं मंचुरियन खायसाठी. त्याचे बाबा आणि काकासुद्धा तिथे येणार होते. तर सगळ्यांनी छान मिळून तिथे जेवण केलं आणि असा आमचा छान दिवस गेला. तो तुम्हाला कसा वाटला आणि वाळवणातला पदार्थ तो सुद्धा तुम्हाला आजचा कसा वाटला, बटाट्याचे पापड, तर ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर माझे ब्लॉग जर का आवडत असतील तर माझ्या इंस्टाग्राम आयडीला आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तर तिकडून आलो आणि आल्यानंतर भाऊला थोडंसं अजीर्ण झालं होतं, पोटात दुखत होतं, तर त्याला थोडंसं आमच्या लहानपणी जे दिलं जायचं जीवन मिक्सचर, तेच मी आतासुद्धा वापरते. थोडं काही झालं की तर त्याला ते जीवन मिक्सचर दिलं आणि असा माझा दिवस संपला. थँक्यू.